लातूर जिल्ह्यातील शिरूर अनंतपाळ तालुक्यातील शिवपूर येथे अवैध दारू विक्रीच्या विरोधात ग्रामस्थांचा संताप अखेर उफाळून आला। अनेक दिवसांपासून गावात सुरू असलेल्या अवैध दारू विक्रीमुळे युवक व्यसनाधीन होतोय, अनेक कुटुंबांचे संसार उद्ध्वस्त होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय। याबाबत महिलांनी आणि ग्रामस्थांनी वारंवार प्रशासन आणि पोलिसांकडे तक्रारी केल्या, मात्र कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप करत अखेर त्यांनी आंदोलनाचा मार्ग स्वीकारला। आंदोलनादरम्यान संतप्त ग्रामस्थांनी अवैध दारू विक्री होत असल्याचा आरोप असलेल्या धाब्यावर धडक देत तो पेटवून दिला। त्या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं। महिलांनीही या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभाग घेऊन प्रशासनाच्या निष्क्रियतेविरोधात जोरदार घोषणाबाजी केली। ग्रामस्थांनी गावातील अवैध दारू व्यवसाय तात्काळ बंद करण्याची मागणी करत संबंधितांवर कठोर कारवाईची मागणी केली। घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि महसूल प्रशासनाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले। पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणत जमावाला शांत केलं। त्यानंतर ग्रामस्थांनी पोलिसांना निवेदन देत गावातील अवैध दारू विक्री पूर्णपणे बंद करण्याची, संबंधित आरोपींवर कठोर गुन्हे दाखल करण्याची आणि अशा प्रकारच्या व्यवसायाला संरक्षण देणाऱ्यांवरही कारवाई करण्याची मागणी केली। सध्या या घटनेप्रकरणी पोलिसांकडून तपास सुरू आहे। धाब्याला आग लावणाऱ्या घटनेबाबत तसेच अवैध दारू विक्रीच्या आरोपांचीही चौकशी केली जाते। कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी शिवपूर गावात अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। परिस्थिती नियंत्रणात असल्याची माहिती प्रशासनाने दिली।